नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. खान्देश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ असलेले श्री एकविरा देवीच्या मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्थीनिमित्त नवस फेडण्यासाठी तसेच जावळं उतरवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. श्री एकविरा देवी मंदिरात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी चैत्र शुद्ध चतुर्थीला गर्दी करीत असतात. उद्यापासून देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी देखील पूर्ण करण्यात आली आहे. एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने एकविरा देवी मंदिरात आजपासून यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. तो 14चा उपक्रम झाल्यामुळे 14 हा 31 तारखेलाही केला जातो आहे आणि 1 तारखेलाही केला जाणार आहे. ते दोघं दिवस मानता नवस्फूर्ती आणि लहान बालकांचे जावळं वगैरेंचा कार्यक्रम चालू झालेला आहे. उद्या पण होणार आहे आणि परवा यात्रा उत्सवानिमित्ताने चैत्र शुद्ध पौर्णिमेला आई भगवतीची पालखी आपलं रथ सोहळा आहे. रथ सोहळा धुळे शहरातनं पूर्ण पितळी रथ आपण केलेला आहे. पितळी रथात चांदीची मूर्ती विराजमान होते आणि पूर्ण धुळे शहरामध्ये रथ उत्सवाचा साजरा केला आणि अनेक भाविक बाहेर गावाहून येतात. या मंदिरामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातनं जास्त प्रमाणात भाविक येतात आणि उरलेले राज्यातले काही प्रमाणात येत असतात आणि ह्या उत्सवाची शोभा अगदी वाढवतात आणि आई भगवतीचा यात्रा उत्सव जोरात चालू होतो. पांझरा नदी पात्रामध्ये यात्रा भरलेली आहे. लहान पोरांचे खेळणे, पाळणे, वेगवेगळे साहित्य विक्रेते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि यात्रा उत्सवाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.